नमस्कार, लक्षवेधीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. मी प्रसाद काथे. महाराष्ट्र सरकारनं JEE आणि NEET या दोन्हीही राष्ट्रीय पातळीवर घेतल्या जाणाऱ्या परीक्षा पुढे ढकलल्या जाव्यात असा मंत्रिमंडळात निर्णय घेतलाय. तशा प्रकारचा ठराव संमत करून राज्य सरकारनं केंद्राला तशी शिफारस सुद्धा पाठवलेली आहे. राज्य सरकारनं यापूर्वीच अंतिम वर्षाच्या परीक्षांच्या बाबतीत आपण असमर्थ असल्याचं स्पष्ट करत अंतिम वर्षाच्या परीक्षा शक्य नाहीत अशी ठाम भूमिका घेतली आहे. सत्तेत महत्त्वाचा घटक असलेल्या शिवसेनेच्याकडून त्याच्या विद्यार्थी विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या युवा सेनेनी सुप्रीम कोर्टात अर्थात सर्वोच्च न्यायालयामध्ये तशी याचिका सुद्धा केली. पण सर्वोच्च न्यायालयाकडून अपेक्षित निकाल न मिळाल्यानं या प्रकरणावर पुन्हा एकदा पंतप्रधानांना पत्र लिहिण्याची वेळ युवा सेना प्रमुखांवर आली. एका बाजूला हे सगळं घडत असताना दुसऱ्या बाजूला JEE आणि नीटच्या परीक्षांच्या संदर्भात सुद्धा कोरोनाच्या मुळे या परीक्षा घेऊ शकत नाही अशी भूमिका राज्य सरकारनं घेतली आहे. कोरोनाचा आपण परीक्षेच्यासाठी बाऊ करतोय का? JEE आणि नीटची परीक्षा ही ऑनलाईन होते, तर ऑनलाईन केंद्र वाढवून विद्यार्थ्यांना परीक्षा केंद्रावरही न बोलवता JEE आणि नीटच्या परीक्षा होऊ शकतील का? JEE आणि नीटच्या परीक्षा या व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या परीक्षा आहेत. तिथे उत्तीर्ण होणारे किंवा त्या परीक्षांना बसणारे विद्यार्थी हे देशातच नव्हे तर आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा व्यावसायिक अभ्यासक्रमांच्यासाठी खूप मेहनत घेऊन तयारी करत असतात. जर अशा परीक्षा पुढे ढकलल्या जात असतील तर त्याचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सुद्धा विद्यार्थ्यांच्या करिअरवर होणारा परिणाम आपण लक्षात घेतला आहे का? या आणि अशा अनेक मुद्द्यांसह आजची लक्षवेधी चर्चा, परीक्षेचा नीट घोळ. तर या चर्चेमध्ये आपल्याबरोबर सहभागी कोण होत आहे त्यांचा परिचय मी आपल्याला करून देतो. आपल्या सोबत आहेत राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ता आणि वकील असलेले ॲडव्होकेट अमोल मातेले, तसंच भारतीय जनता पार्टीचे प्रवक्ता आणि विद्यार्थी चळवळीशी भूतकाळात ज्यांचा संबंध होता ते स्वानंद गांगल. आपल्यासोबत आहेत प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटीचे कार्याध्यक्ष प्राध्यापक डॉक्टर गजाननराव एकबोटे आणि कायदेतज्ञ ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले. सर्व मान्यवरांचं आपल्या चर्चेमध्ये स्वागत. आत्ताच्या घडीला चिन्मय भोसले यांना माझा थेट प्रश्न आहे, नीट आणि JEEची परीक्षा जर समजा पुढे ढकलली तर त्या संदर्भात न्यायालयाचे काही निर्देश आले आहेत का? निश्चितच आले आहेत. माननीय सर्वोच्च न्यायालयामध्ये दोन दाखल केल्या गेल्या होत्या सिव्हिल रिट पिटिशन, ज्याच्यावरती 17 ऑगस्ट 2020 ला सर्वोच्च न्यायालयाने त्यांचा निकाल दिलेला आहे. निकाल फारसा मोठा किंवा फार ज्याला आपण म्हणतो ऑर्डर नाहीये, 2 पानाचीच आहे, परंतु त्यात स्पष्ट म्हटलेले आहे की पुरेशी काळजी घेत असल्याने एक्झाम्स पुढे चालू द्याव्यात अशा आपल्या माननीय सर्वोच्च न्यायालयामधील सॉलिसिटर जनरल तुषार मेहताजी यांनी स्टेटमेंट केली आहे, जी रेकॉर्ड झाली ऑर्डरमध्ये, आणि त्या स्टेटमेंटच्या आधाराने JEE आणि नीटची परीक्षा घेण्यात यावी अशी ती ऑर्डर आहे. अच्छा, हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आपण आणलात चर्चेत आणि तो अत्यंत चर्चेच्या सुरुवातीच्या टप्प्यात आणलात, त्यामुळे चर्चेचा नूर स्पष्ट होईल अशी अपेक्षा बाळगतो. आता मला अमोल मातेले यांना विचारायचं आहे. अमोल मातेले, माझा आवाज येतोय का आपल्यापर्यंत? हो, येतोय. अच्छा, तर अमोल मातेलेजी, आपण आत्ताच्या घडीला सर्वोच्च न्यायालयानं दिलेला निकाल ऐकला. सर्वोच्च न्यायालयानं परीक्षा घ्या असं सांगितलं. न्यायालयानं सांगूनही राज्य मंत्रिमंडळानं या परीक्षा सप्टेंबरमध्ये घेऊ नयेत अशा प्रकारचा ठराव का संमत केला? नाही, आपल्या सर्वांना माहीत असेल, कोरोनाची पार्श्वभूमी पाहता मोठ्या प्रमाणावर कोरोनाची लागण वाढते. आपल्याला माहीत असतील की ह्या ज्या देशांनी कॉलेजेस सुरू केले, शाळा सुरू केल्या, त्या ठिकाणी पुन्हा कोविडचा प्रादुर्भाव वाढलेला आहे. त्याच धर्तीवर जर अशा परीक्षा घेतल्या गेल्या
आणि उद्या जर विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा धोका निर्माण झाला तर याला जबाबदार कोण जाणार? म्हणून राज्य सरकारने मंत्रिमंडळामध्ये एक निर्णय केलेला आहे की ह्या परीक्षा घेऊ नये. ह्या परीक्षा विद्यार्थ्याच्या हिताच्याच आहेत, परीक्षा झाल्याच पाहिजे, परंतु परीक्षा कधी घ्याव्यात याला काही बंधनं असली पाहिजे. माननीय सर्वोच्च न्यायालयाने जो निकाल दिलेला आहे त्याच्या आधीन जरी जाऊन आपण परीक्षा घ्यायचं ठरवलं तरी आजच्या घडीला परीक्षा घेणं शक्य होणार नाही. आपल्या देशामध्ये राज्यामध्ये करोनाचा संसर्गजन इतक्या मोठ्या प्रमाणात वाढलेला आहे. आपण जर पाहिलं असेल तर महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्यामध्ये करोनासारखी स्थिती निर्माण झाल्यानंतर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येने रुग्ण रोज वाढतात. अशा स्थितीमध्ये नीटची आणि जीईची परीक्षा होऊ घातली आहे ती घेणं शक्य होणार नाही. म्हणून ह्या परीक्षा लगेच न घेता काही कालांतराने घेतल्या गेल्या तर बरं होईल. यामध्ये विद्यार्थ्याची अमोल मातेले, सुरक्षितता, आपल्या विद्यार्थ्याच्या सरकारच्या आरोग्याचा माध्यमातून ही धोका- भूमिका घेतली गेली की आत्ता या परीक्षा घेतल्या जाणार नाहीत. दुसऱ्या बाजूला सर्वोच्च न्यायालय म्हणतं की ही परीक्षा आता घेतली जाऊ शकते. तुम्हाला स्वतःला माहिती असेल, तुम्ही स्वतः ॲडव्होकेट आहात, वकील आहात, ही परीक्षा ऑनलाईन होते. अशा वेळेला जर सर्वोच्च न्यायालय परीक्षा घ्या सांगतं, राज्य सरकार परीक्षा शक्य नाही अशा प्रकारची शिफारस करतं, हा मुद्दा जन्माला येत असताना कायदेशीर सल्ला घेतला गेला असेल का? नाही, ही परीक्षा जरी ऑनलाईन होत असेल तरी प्रत्येक सेंटरवर जाऊन ह्या परीक्षा द्यायच्या आहेत. पहिली गोष्ट मला सांगावीशी असे वाटतं की केंद्र सरकार ह्या परीक्षा घेत असताना केंद्र सरकारची जबाबदारी आहे. केंद्र सरकार विद्यार्थ्यांच्या बाबतीत कोणतीच प्रश्नावरती गंभीर नाही आहे. प्रत्येक ठिकाणी हलगर्जीपणा दिसून येतो त्यांचा. आपण जर पाहिलं असेल अंतिम सत्राच्या परीक्षेचं अजून काही झालेलं नाही आहे, कोणते निकाल लागलेले नाही किंवा कोणत्या परीक्षा घेतल्या गेल्या नाही, यांच्याकडे कोणतं नियोजनच नाही आहे. पण अमोलजी, अंतिम वर्षाचा विषय आता सर्वोच्च न्यायालयात गेलाय, तो केंद्राच्या हाताबाहेर आहे. नाही, केंद्राच्या हातात जेव्हा होता तेव्हा केंद्राने तो नीट हाताळला नाही ना. आता कोर्टात जाऊन त्याला किती वेळा हिअरिंग झाली सांगापर्यंत? जवळजवळ 1.5-2 महिन्यात हिअरिंगच चालू आहेत. म्हणजे ऑगस्ट संपत आलेला, आता सप्टेंबर महिना सुरू झाला, तुम्ही कधी परीक्षा घेणार, कधी अकॅडमिक वर्ष सुरू होणार? याच्यामध्ये केंद्र सरकारची जी भूमिका होती त्यांनी ती निभावली नाही. म्हणून काही लोक कोर्टात गेली आणि कोर्टाने तो निर्णय अजून प्रलंबित ठेवलेला आहे. परंतु मला असं वाटतं की केंद्र सरकारची जबाबदारी होती. या राष्ट्रीय लेवलच्या ज्या परीक्षा असतात त्याच्यावरती देखील केंद्र सरकारचा कंट्रोल असतो. यांनी एकंदरीत कोरोनाची पार्श्वभूमी पाहता कोरोनासारखा संसर्गजन्य रोग देशामध्ये पसरत असताना, इतर देशामध्ये पसरत असताना, आपण जर पाहिलं असतं जगामध्ये 200 देश आहे, 200 देशामध्ये हा रोग पसरलेला आहे. बाकीच्या राज्यामध्ये किंवा देशामध्ये ज्या ज्या ठिकाणी कॉलेजेस सुरू केली, ज्या ज्या ठिकाणी परीक्षा घेतल्या गेल्या त्या ठिकाणी काय परिस्थिती निर्माण झाली? आपल्या बाजूचं राज्य केंद्राने परिस्थिती हाताळली नाही. ॲडव्होकेट अमोल मातेलेंना याविषयी आपण एकदा पटकन ॲडव्होकेट चिन्मय भोसलेंकडून उत्तर घेऊ आणि मग त्याच्या राजकीय भूमिकेवर जाऊ. ॲडव्होकेट चिन्मय भोसले, हा केंद्राचा हलगर्जीपणा आहे, या एका वाक्यात उत्तर जर समजा या प्रश्नाला जर एका वाक्यात मांडलं तर त्याचं उत्तर तितकं सहज होय किंवा नाही मध्ये येईल का? इतक्या सहज त्याला हो उत्तर असं देता येणार नाही. कारण मुळात मी म्हटलं तसं सुप्रीम कोर्टच्या निर्देशाप्रमाणे सॉलिसिटर जनरल जे आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंटचे तिथे प्रवक्ते असतात किंवा वकील म्हणून बाजू मांडतात, त्यांनी एक स्टेटमेंट दिली जेणेकरून त्यांनी सांगितलं की पुरेशी काळजी घेतली जाईल आणि त्या काळजीनुसारच पुढची ती कारवाई जी असेल परीक्षा घेण्याची ती केली जाईल. अशी स्टेटमेंट केल्यामुळे सर्वोच्च न्यायालयाने एक्झाम्स घ्यायची ही मुभा दिलेली आहे. आणि त्यात जर तुम्ही बघितलं याच पार्श्वभूमीवर 21 तारखेला, ही 17 ऑगस्टची माननीय सर्वोच्च न्यायालयाची ऑर्डर आहे, त्याच पार्श्वभूमीवर जर 21 ऑगस्टची जर तुम्ही प्रेस रिलीज पाहिली तर त्याच्यात त्यांनी असा देखील ऑर्डरचा तर उल्लेख आहेच, पण HRD मिनिस्ट्रीनी जुलै महिन्यातच कुठलीही परीक्षा घ्यायची जर वेळ आली तर त्याच्यासाठी काय काय निर्देश असतील आणि जे ठामपणे पाळले पाहिजेत ते रिलीज केलेले आहेत. आणि ऍज पर द ऑर्डर, पर्सुएंट टू द ऑर्डर ही जी आलेली आहे प्रेस रिलीज, ते निर्देश पाळल्याशिवाय एक्झाम होणार नाही असं त्यांनी म्हटलेलं आहे. त्यामुळे आता इथे एक महत्वाचा मुद्दा असा जन्माला येतो की केंद्रानं सुप्रीम कोर्टाला, सर्वोच्च न्यायालयाला हे आश्वासन दिलं की नियम अटी शर्तींचं पालन करून परीक्षा घेता येणं शक्य आहे. त्यांनी राज्यांना त्या पद्धतीनं नियम अटी शर्ती कळवल्या
आणि आपल्याकडच्या राज्यांनी थेट असं म्हटलं की नाही, सप्टेंबरमध्ये आम्हाला हे शक्य नाही. आता याच्यात हलगर्जीपणा कुणाचा, याचं उत्तर स्वानंद गांगल यांना द्यायचं आहे. स्वानंद गांगल, आपण स्थिर बसा आणि उत्तर द्या की हलगर्जीपणाचा आरोप केंद्रावर लावता येईल का? प्रसादजी, एकतर मला या ठिकाणी असं वाटतं की महाराष्ट्र राज्याचं जे सरकार आहे, आपण आता महाराष्ट्रात बसलो म्हणून इकडच्या सरकारची प्रामुख्याने चर्चा करूया बाकीच्या राज्यांपेक्षा. तर इकडच्या सरकारचं विद्यार्थ्यांप्रती किती त्यांना काळजी आहे आणि कळवया आहे हे काल धुळ्यात जी घटना घडली त्याच्यावरनं दिसून आलं. विद्यार्थ्यांना पालकमंत्र्यांची साधी भेट हवी होती, ती देखील त्यांना मिळाली नाही. आणि त्याच्यावर त्यांना काही मिळालं असेल तर पालकमंत्र्यांची जी सुरक्षा व्यवस्था असते त्यांच्याकडून विद्यार्थ्यांना काल मारहाण करण्यात आली. काय साध्याशा अपेक्षा होत्या विद्यार्थ्यांच्या? आपण जेईई आणि नीट वर येऊयात पटकन. त्याच्यावरच बोलतोय. एप्रिल पासून विद्यार्थी संघटनांचे प्रतिनिधी माननीय मुख्यमंत्र्यांची वेळ मागतायत. भेटीसाठी मुख्यमंत्री वेळ देऊ शकत नाही. इथे अडचण ही आहे की मुख्यमंत्र्यांना आणि महाराष्ट्र सरकारला कसली जबाबदारीच नकोय. त्यांना स्वतःच्या जबाबदारीपासून पळ काढायचंय, मग ती कुठल्याही विषयातली असू दे. आज ज्या वेळेला जेईई आणि नीटचा विषय येतो त्यावेळेला सर्वोच्च न्यायालयाचे जे एक तिकडचे जज आहेत, जज अरुण कुमार, तर हे सन्माननीय जज असं म्हणतात की लाईफ कॅनॉट बी स्टॉप्ड, वी हॅव टू मूव्ह अहेड विथ ऑल सेफगार्ड्स. आयुष्य काय कोरोनामुळे थांबू शकत नाही ना. आणि आपलेच मुख्यमंत्री म्हणतात तसं की आपल्याला कोरोना सोबत जगायची सवय केली पाहिजे. तर कोरोना सोबत जगत असताना काय बाकीच्या सगळे कामधंदे आपण बाजूला ठेवायचे आहेत का? अहो, विद्यार्थ्यांची वर्ष वाया जातील हो. आणि एनटीए सारखी अतिशय जबाबदार संघटना जी आहे, ही संस्था जी आहे एनटीए, ती एनटीए संस्था एक्झाम कंडक्ट करते. आजचा तुम्हाला आकडा सांगतो. जेईईची जी परीक्षा आहे त्या परीक्षेला 7,41,000 विद्यार्थ्यांपैकी 332 जणांनी फक्त सेंटर बदलण्यासाठी रिक्वेस्ट केली आहे. हे अशासाठी केलं कारण की एनटीएने अशी खबरदारी घेतलेली आहे की जवळजवळ बहुतांश मुलांना आपल्याच शहरातलं सेंटर यावं. आणि त्यामुळे हा जो सेंटर बदलायच्या रिक्वेस्टचा आकडा आहे तो 1% पेक्षा पण कमी आहे. 7,41,000 पैकी फक्त 332 जण. तुम्ही जर का याची ऍडमिट कार्ड बघितली असतील, मी स्वतःची ऍडमिट कार्ड वाचलेली. मग आता स्वानंद गांगल, जर समजा 1%हूनही कमी मुलं जेईई आणि नीटच्या सेंटर बदलण्याच्या, परीक्षा केंद्राला बदलण्याच्या संदर्भात अर्ज करतायत, तर परीक्षा घेतल्यानं विद्यार्थ्यांचं नुकसान होईल, ही भूमिका घेऊन कोणाला काय साध्य करायचंय? आता कोणाला काय साध्य करायचं हे सरकारचे प्रतिनिधी आपल्याकडे जे आहेत ते जास्त चांगल्या प्रकारे सांगू शकतील. पण मला असं वाटतं की त्यांना काय साध्य करायचं ते त्यांनी सांगितलं ना. ते सरळ सरळ असं म्हणतायत, अमोल मातेले थेट असं म्हणाले की विद्यार्थ्यांच्या आरोग्याची सरकारला काळजी आहे, त्यामुळे सरकारचं म्हणणं असं आहे की त्यांना असं म्हणायचं आहे का की विद्यार्थ्यांचे पालक आणि एनटीए आणि केंद्र सरकार यांना त्यांची काळजी नाहीये का? त्यांनी एकदा ऍडमिट कार्ड परीक्षेचं वाचावं. ऍडमिट कार्ड मध्ये असा स्पष्ट उल्लेख आहे, विद्यार्थ्यांनी सोबत आपला स्वतःचा हँड सॅनिटायझर कॅरी करावा, विद्यार्थ्यांनी मास्क लावून यावं, ग्लोव्स घालून यावं, इतर ज्या काही खबरदारी जे काही घेणं विद्यार्थ्यांकडनं अपेक्षित आहे ते घ्यावं. विद्यार्थी याच्या आधी कधी कोणत्या कोविड रुग्णाच्या किंवा ज्याच्यात कोविडची सिम्पटम्स आहेत अशा कोणाच्या संपर्कात आली आहेत का? विद्यार्थ्यांमध्ये गेल्या 14-15 दिवसात अशी काही सिम्पटम्स आढळले आहेत का? या सगळ्याचं अंडरटेकिंग आज एनटीए आणि हे परीक्षेला जाताना विद्यार्थ्यांकडनं भरून घेत आहेत. अगदी. आणि म्हणजे थोडक्यात काय, याच्यातून एक गोष्ट समोर येते की परीक्षा देण्याच्यासाठी विद्यार्थ्याला स्वतःची काळजी घ्यायची आहे. दुसऱ्या बाजूला राज्य सरकारांना विद्यार्थी परीक्षा देत असताना परीक्षा केंद्रावर विद्यार्थ्याची काळजी घ्यायची आहे. आणि या दोन्ही गोष्टी घडत असताना 1%हून कमी मुलं परीक्षा केंद्र बदलण्याचा अर्ज करतात. मग अमोल मातेले परीक्षा घ्यायला अडचण काय? परीक्षा ह्या झाल्याच पाहिजे ह्या भूमिकेशी आम्ही सर्वजण आहोत पहिल्या दिवसापासून. परंतु परीक्षेची जी वेळ आहे ती चुकीची वेळ आहे. आपण जर पाहिलं असेल आपल्या राज्यामध्ये देशामध्ये अमोलजी कधी घेणार होता पण परीक्षा? विद्यार्थ्यांचं अकॅडमिक इयर वाया नाही का जाणार? मग मला हे सांगायचंय, केंद्र सरकार मागील 4-5 महिने काय झोपलं होतं का? ह्या परीक्षा मे महिन्यामध्ये होतात.
तेव्हा त्यांना नियोजन करता आलं नाही का? कोरोना जेव्हा होता अच्छा, म्हणजे त्या तुमचं असं म्हणणं आहे की पार्श्वभूमीवर त्यांनी या नियोजन करायला परीक्षा पाहिजे. का सप्टेंबर नियोजन मध्ये केलं आपण नाही? घेऊ शकत नाही नंतर आणि मे कोर्टामध्ये महिन्यात या गेल्यानंतर परीक्षा कोर्ट पण घेऊ सांगणार शकत की या होतो. तारखेपासून परीक्षा घ्या, परंतु ही तुमचं असं एकंदरीत म्हणणं आहे का? परिस्थिती पाहता आपण आपल्याला अनलॉकच्या प्रक्रियेत विद्यार्थ्याची तेव्हापासून सुरक्षता, आलोय. विद्यार्थ्याचं अमोल आरोग्य, पाटील, तुमचं- मला मला हे राज्याच्या कळतंय, तुमच्या सरकारने विद्यार्थी अनलॉकची प्रतिनिधी म्हणून प्रक्रिया तेव्हापासून विद्यार्थ्याचं सुरू आरोग्य झाली. पहिलं महत्वाचं आहे. आरोग्याची अहो, अनलॉकची सुरक्षिता प्रक्रिया महत्वाची आहे, त्या तेव्हापासून सुरू कुटुंबाची झाली, सुरक्षिता सांगा ना मला. महत्वाची आहे. अशी सगळी अनलॉकची प्रक्रिया केव्हापासून महत्वाची सुरू होत झाली? असताना याबद्दल केंद्र सरकारने अनलॉकची धडसोडीत प्रक्रिया धोरण केव्हापासून घेतलेले सुरू झाली? आपण स्वतः काही निर्णय घ्यायचा नाही. सुप्रीम कोर्टामध्ये अमोल गेल्यानंतर मातेले सुप्रीम कोर्ट एक मिनिट सांगितले निर्णय घ्यायचे, अमोल त्याची मातेले एक अंमलबजावणी तांत्रिक मुद्दा करायचं. इथे उपस्थित आज झालाय. तुम्ही स्वतः असं म्हणता आहात की मे मध्ये या परीक्षा होतात, सप्टेंबर मध्ये त्या होऊ शकत नाहीत. मी तर उलट असं म्हणेन की आपल्याला या वेळेला सप्टेंबरचा कालावधी हा मोकळा मिळतोय. कारण तुम्ही लक्षात घ्या, तुम्ही स्वतः नाही, महाराष्ट्राच्या प्रसादजी, राजकारणात आहात. माझा अमोल बोलण्याचा मातेले उद्देश काय लक्षात घ्या. एकच मिनिट अमोल मातेले, एक नाही, मुद्दा नाही. तांत्रिक माझा आहे, बोलण्याचा थोडा उद्देश- तांत्रिक मुद्दा आहे, तो लक्षात घ्या. आत्ताच्या घडीला गणपतीच्या 15 दिवसांच्या पितृपक्षाच्या नंतर सर्वसाधारणपणे नवरात्र येतं आणि सणांचे दिवस चाललेले असतात. या वेळेला अधिक महिना आहे, त्यामुळे पितृपक्षाचे 15 दिवस, अधिक महिन्याचा 1 महिना, असा 1.5 महिन्याचा कालावधी कुठल्याही सणाविना आहे. त्यामुळे व्यवस्थेवर ताण नाही. हा कालावधी आपल्याला परीक्षेसाठी चांगला ठरू शकतो. दुसरा महत्वाचा मुद्दा, अनलॉकची कालावधीची प्रक्रिया 3 जून पासून सुरू झाली. मे मध्ये कशा परीक्षा घेणं शक्य होतं? नाही, परीक्षा घेणं शक्य नव्हतं, परंतु केंद्र सरकारला एक पर्याय उभा करता आला असता. तो पर्याय त्यांनी आतापर्यंत उभा केलेला नाहीये. जेव्हा कोणी लोक हायकोर्टात, सुप्रीम कोर्टात जातात, सुप्रीम कोर्ट जे सांगतं ते निर्णय या ठिकाणी अंमलबजावणी केली जाते. मला हे सांगायचं आहे की केंद्र सरकारची भूमिका आहे. अहो, ह्या ज्या परीक्षेची परीक्षा आहेत, केंद्र केंद्र NTA सरकार कडनं घेतं. वाढवलेली केंद्र आहे. सरकारने या परीक्षेची परीक्षा सेंटर्स मे वाढवलेली महिन्यामध्ये आहेत. विद्यार्थ्यांना त्यांच्याच प्रसादजी, माझं शहरात ऐका- परीक्षा देता यावी माझं अशी ऐका ना. व्यवस्था डेट केलेली वाढवली आहे. बरोबर आहे. अजून काय वेगळी पण दुसरं डेट व्यवस्था वाढवून करणार चालत नाही. एक मिनिट, त्याच्यावर? स्वानंद गांगल त्यांना एकदा मुद्दा पूर्ण करू ऐका- द्यात. ऐका- ऍडव्होकेट ऐका. अमोल माते यांना एकदा मुद्दा पूर्ण करू तारखा द्यात. वाढवल्या आपल्याला म्हणजे चर्चा परीक्षा पुढे घेता न्यायची. येत नाही. परीक्षा कशा घेणार, कशा घेतल्या गेल्या पाहिजे, विद्यार्थी सुरक्षितता कशी धोक्यात न घालता विद्यार्थी कसा परीक्षा देऊ शकतो, याच्यावरती उपाययोजना करणं हे केंद्र सरकारचं काम होतं. केंद्र सरकारने केलं नाही, म्हणून ही परिस्थिती उद्भवलेली आहे. ठीक आहे. आता याला आक्षेप आहे. ऍडव्होकेट अमोल मातेले, जेव्हा मी केंद्र आपल्याला आता सरकारच्या याच्यासाठी हातामध्ये थांबवतोय, परीक्षा कारण घ्यायच्या आपल्याला असतात, गजाननराव तेव्हा एकबोटेंकडे त्यांनी या का घेतल्या चर्चेला नाही? न्यायचं आहे. गजाननराव एकबोटे स्वतः शिक्षण संस्थेचे प्रमुख तर आहेतच, पण ते शिक्षण क्षेत्रात गेले अनेक वर्ष कार्यरत असल्यानं त्यांना याच्यातल्या बऱ्याचशा खाचखळगा माहिती आहेत. गजाननराव, या चर्चेच्या इतक्या उशिरानं टप्प्यात मी आपल्यापर्यंत पोहोचलो, त्याचं कारण थेट आहे. विषय राजकीय पद्धतीनं मांडला गेला, तो एक भाग. तांत्रिकदृष्ट्या काय म्हणणं आहे ते दुसरं. आता आपल्याला व्यवहार्यतेची चर्चा अपेक्षित आहे. तुम्ही स्वतः शिक्षण संस्था चालवता. जेई आणि नीटचं केंद्र समजा मॉडर्न हायस्कूलमध्ये असेल पुण्याला, किंवा मॉडर्न कॉलेजमध्ये असेल, तर तुमच्या लेखी सप्टेंबरमध्ये सर्व प्रकारचे नियम, अटी, शर्ती पाळून मॉडर्न कॉलेजमध्ये किंवा मॉडर्न हायस्कूलमध्ये परीक्षा घेणं शक्य आहे की नाही आहे? प्रथमतः या चर्चासत्र अरेंज केल्याबद्दल जय महाराष्ट्र चॅनलचं मी अभिनंदन करतो, धन्यवाद. प्रसादजी. आणि माझ्या आधी जे वक्ते बोलले त्यांना माहिती कमी आहे असं वाटतं, कारण यापूर्वी जेई आणि नीटची दोनदा पोस्टपोन केलेली आहे एक्झामिनेशन. एकदा एप्रिलमध्ये डिक्लेअर केली होती, ती पोस्टपोन केली. त्यानंतर जुलैमध्ये डिक्लेअर केली होती, ती पोस्टपोन केली. आणि म्हणून आता सप्टेंबरात तिसरं पोस्टपोन केल्यानंतरचं डिक्लरेशन सेंट्रल गव्हर्नमेंटने केलेलं आहे. नंबर 1. नंबर 2, या परीक्षेला सुमारे 25 लाख विद्यार्थ्यांनी अर्ज केलेले आहेत आणि गेल्या 2 दिवसामध्ये जवळपास 15 लाख विद्यार्थ्यांनी आपले ॲडमिट कार्डसुद्धा डाउनलोड करून घेतलेले आहे. तिसरी गोष्ट की आमच्या महाराष्ट्र आरोग्य विद्यापीठाचे अधिकार मंडळांचा सदस्य आहे. आमच्या पदव्युत्तर परीक्षा या 17 ऑगस्टपासून सुरू झाल्या, काही परीक्षा 25 ऑगस्टपासून सुरू झाल्या आणि सर्व नियम पाळून या परीक्षा अतिशय सुरळीतपणे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये चालू आहेत. कुठेही काही अडथळा आलेला नाही. आम्ही एकच काळजी घेतली की ज्या ठिकाणी 60 सेंटर होती त्या ठिकाणी 300 सेंटर्स आपण संबंध महाराष्ट्रात केलेली आहेत आणि सोशल डिस्टन्सिंग पाळून मास्कचा नियम घालून या परीक्षा होत आहेत.
उदाहरणार्थ आमच्या बीजे गजाननराव, आपण एक अत्यंत चांगलं उदाहरण दिलं आणि हे अक्षरशः डोळ्यात अंजन घालणारं उदाहरण आहे. मी आपल्याला थांबवतोय यासाठी, कारण याच्यातल्या एका आणखीन तांत्रिक बाबीत आपल्याला जायला हवं. ही चर्चा लोकांपर्यंत जेव्हा पोहोचते ती केवळ वादापुरती पोहोचू नये, त्यातून लोकांना काय बदल शक्य आहेत, काय बदल होत आहेत त्याची माहिती मिळायला हवी. म्हणून मी आपल्याला थांबवलं आणि तुमच्याच प्रश्नात म्हणजे तुमच्या उत्तरातून मिळालेल्या माहितीच्या आधारे माझा प्रश्न आहे, एकदा तुम्ही कृपया सर्व प्रेक्षकांच्या माहितीसाठी, इथे असलेल्या पॅनलिस्टच्या माहितीसाठी सांगा, कशा पद्धतीची काळजी घेऊन आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या परीक्षा महाराष्ट्रात अतिशय शांतपणे होत आहेत, जवळपास दुप्पट ते तिप्पट परीक्षा केंद्र करून परीक्षा केंद्रावर काय नियम पाळले जात आहेत? परीक्षा केंद्रांवर आम्ही साधारणपणे एखाद्या लेक्चर हॉलची कॅपॅसिटी ती 200 असेल तर त्याच्यामध्ये सोशल डिस्टन्सिंगने 30 ते 40 विद्यार्थ्यांना आम्ही प्रवेश करून त्यांना एका बेंचवर एक विद्यार्थी, प्रत्येकाने मास्क आणि ग्लोव्ज घालणं आवश्यक आहे आणि वर्गामध्ये येताना त्याचं थर्मोमीटरने टेम्परेचर चेक करतो आणि प्रत्येकाला सॅनिटायझेशन हे हाताला करून वर्गांमध्ये पाठवतो आणि अतिशय सुरळीतपणे. आणि परीक्षा सेंटर्सही आम्ही वाढवलेली आहेत. म्हणजे ज्या ठिकाणी 60-70 सेंटर्स होती त्याच्या जागी आम्ही 300 सेंटर्स केलेली आहेत आणि चांगल्या पद्धतीने परीक्षा कुठेही शांतता भंग न होता आणि विद्यार्थ्यांना ही सिस्टीम अतिशय आवडलेली आहे. आज आमच्या MD-MS ॲलोपॅथीचा दुसरा पेपर होता. मुलांचे माझे फोन आले, कारण मी अजूनही प्राध्यापक म्हणून काम करतो, तर म्हणले अतिशय सुंदर अरेंजमेंट्स या आरोग्य विज्ञान विद्यापीठाने केलेले आहेत आणि कुठेही गाजावाजा न होता, कुठेही या करोनाचा संक्रमणाचा विषय न येता या परीक्षा अतिशय शांततेच्या वातावरणात पार पडलेल्या आहेत. अगदी 17 ऑगस्टला पहिला टप्पा झाला, त्यात आयुर्वेद, फिजिओथेरपी, डेंटल ह्या झाल्या. काल 25 ऑगस्टपासून ॲलोपॅथीच्या MD-MSच्या परीक्षा सुरू झाल्या आणि या सगळ्यांना मिळून साधारणपणे 7,500 विद्यार्थी महाराष्ट्रात बसलेले आहेत. ठिकठिकाणी बसले आहेत, प्रत्येक जिल्ह्यात बसलेले आहेत, परंतु कुठेही शांतता भंग नाही. आणि आमच्या स्टॅटिस्टिक्स 95% विद्यार्थी हॅपियर सुद्धा या परीक्षा झाल्या आहेत. क्या बात आहे. परीक्षा ऑनलाईन गजाननराव, नाही, फार चांगली माहिती आपण या चर्चेमध्ये दिलीत आणि आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मार्फत राज्यभरात सुरू असलेल्या शांततापूर्ण आणि नियमांचं पालन करून परीक्षा केंद्रावर जाऊन विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्यात हे सुद्धा अधोरेखित केलं. ॲडव्होकेट अमोल मातेले, आता चेंडू तुमच्या कोर्टात आहे. जर समजा तुमच्याच सरकारच्या अधीन, तुमच्याच नियमांच्या अधीन राहून परीक्षा होत आहेत आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या मार्फत, त्यांनी 60ची केंद्र 300 केली. अहो, JEEची केंद्र वाढवा, नीटच्या परीक्षांची केंद्र वाढवा, हेच तर सांगताय ना केंद्र, पण केवळ केंद्र सांगताय म्हणून ऐकायचं नाही, ही भूमिका दिसतीये का? ॲडव्होकेट अमोल माते. नाही नाही नाही, आरोग्य विज्ञानाची विद्यार्थी संख्या जर पाहता ते 7,000-7,500 फक्त विद्यार्थी राज्यामध्ये आहे. त्याच नीटची आणि जीची विद्यार्थी संख्या पाहिली तर आपल्या राज्यामध्ये जवळजवळ 4 ते 5 लाख विद्यार्थी ही परीक्षा देणार आहेत. हा विद्यार्थ्यांमधला फरक आहे. सेंटर बदलण्याचा अधिकार केंद्र सरकारने अजून कुणाला दिलेले नाही आहे किंवा केंद्र वाढवा असंही देखील सांगितले नाही आहे. मला हे सांगायचं आहे की जर केंद्र सरकारला परीक्षा घ्यायच्या होत्या तर त्यांनी पर्याय काय दिले नाही आत्तापर्यंत. त्यांनी प्लॅनिंग करायला पाहिजे होतं ना, कारण कोविड जे लागण झालेली आहे मार्च महिन्यात सुरू झालेली आहे, 24 तारखेला अचानकपणे सगळा देशभर लॉकडाऊन झाला. त्यानंतर त्यांनी जे प्लॅनिंग करायला पाहिजे होतं तर त्यांनी कोणतंच प्लॅनिंग केलं नाही विद्यार्थ्याच्या बाबतीत. इतका मोठा अक्षम्यपणे हलगर्जीपणा केलेला केंद्र सरकारने सर्वच परीक्षेच्या बाबतीत, त्याला मोठा आक्षेप आहे. त्यांना वारंवार हलगर्जीपणाचा मुद्दा मांडता आहात. ॲडव्होकेट अमोल मातेले, आपण असं म्हणालात की 24 तारखेला हलगर्जीपणाच आहे. आपण असं म्हणालात की 24 मार्चला देशभरामध्ये लॉकडाऊन झाला, टाळेबंदी लागू झाली, 23 मार्चला आपल्याकडे झाली आहे. हे मात्र महाराष्ट्रामध्ये 16 मार्चला सगळे कॉलेजेस बंद झालेले आहेत. महाराष्ट्र सरकारने शाळा कॉलेजेस 16 मार्च पासून बंद केलेले आहेत. मला हेच सांगायचं आहे, ह्या परीक्षा ज्या आहेत केंद्राच्या धर्तीवर घेतल्या जातात. केंद्राने याच्यावरती एक धोरण निर्माण करायला होत होतं आणि अशा पद्धतीने परीक्षा भविष्यात घेणार आहोत. विद्यार्थ्यांनी तयार राहायला पाहिजे. आपल्याला एका जाहिरातीच्या विश्रांतीची गरज आहे म्हणून अमोल मातेले आपल्याला थांबवतोय. पटकन आपल्याला आपल्या सोबत असलेला ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले यांना प्रश्न विचारायचा आहे. ॲडव्होकेट डॉक्टर चिन्मय भोसले, केंद्राच्या वर वारंवार हलगर्जीपणाचा आरोप होत असताना एक महत्त्वाचा मुद्दा इथे असा उपस्थित राहतो, परीक्षा केंद्र बदलण्याची अनुमती नाही, अद्याप ध्येय धोरणांची निश्चिती नाही, असं केंद्र वागलं आहे का?
आपण जर फक्त ज्याला आपण म्हणतो ब्लॅक अँड व्हाईट बघावं, जे कोर्टात बघितलं जातं, ते जर पाहिलं तर 6 जुलै 2020 लाच मिनिस्ट्री ऑफ HRDने SOP दिलेला आहे, स्टँडर्ड ऑपरेटिंग प्रोसिजर. जर परीक्षा घ्यायच्या असतील तर त्या कशा घ्याव्या ह्याचा. आणि त्यात जर तुम्ही पाहिलं तर अगदी काटेकोरपणे मेन्शन केलेलं आहे की 6 मीटरचं अंतर असावं, अल्टरनेट बेंचेसवरच एक स्टुडंट असावा. त्याचे डायग्राम देखील त्या नाही, दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला आहे, दुसरा मुद्दा आहे त्याच्यातला ऍडव्होकेट भोसले, की केंद्र बदलण्याचे अधिकार अजून खाली दिलेले नाहीत. यावर काय सांगाल? त्यावर देखील त्याच SOP मध्ये असे देखील नमूद केलेले आहे की जर कुठल्या मुलांना त्रास होत असेल पोचायचा एखाद्या केंद्रापर्यंत, तर 2 प्रकारच्या सवलती दिल्या आहेत. एक म्हणजे स्टेट मधल्या ज्या एज्युकेशनल इन्स्टिट्यूट्स असतील त्या उघडाव्यात, ज्या वेगवेगळ्या कारणामुळे बंद झाल्या असतील कोविडमुळे. आणि दुसरी मुभा अशीही दिलेली आहे की जरी आपल्याकडे लॉकडाऊनचे किंवा बाकी काही निर्बंध असतील, ते असताना देखील जर परीक्षा घेण्यासाठी म्हणून, त्याची सवलत घेण्यासाठी म्हणून एखाद्या विद्यार्थ्याला जायचं असेल तर स्टेट गव्हर्नमेंटला ती मुभा दिलेली आहे की ठीक आहे. ऍडव्होकेट भोसले, मला आपल्याला थांबावं लागतं. एक पटकन जाहिरातीची विश्रांती घेऊन आपण लवकरच परत येतोय लक्षवेधीच्या पुढच्या भागात.